स्वागत आहे. आणि तुम्हाला असं माहिती आहे की तिची गोष्ट या सत्रामध्ये आपण महिला उद्योजिका किंवा महिला ज्यांनी आपला त्यांच्या फील्डमध्ये ठसा उमटवला आहे, दे हॅव मेड अ मार्क फॉर देमसेल्व्स, अशा सगळ्या स्त्रियांची आपण ओळख करून घेणार आहोत. त्यासाठीचं हे सत्र आहे. आज आपल्याकडे जी महिला उद्योजिका आहे तिची मी पहिले ओळख करून देते. तिचं करिअर म्हणजे एकदम डायव्हर्स आहे. शी स्टार्टेड विथ बॉलिवूड सेलिब्रिटी मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर ती कॅनडामध्ये आली. शी इवन वर्क इन फिल्म स्कूल आणि त्याच्यानंतर तिने फायनान्शियल सेक्टरमध्ये तिचं काम सुरू केलं. ती सिटी काउन्सिलच्या इलेक्शन्समध्ये उभी राहिली. सो शी हॅज अ व्हेरी डायव्हर्स टाईप ऑफ एक्सपिरियन्स आणि तिचा लोकसंग्रह प्रचंड आहे. आणि पण त्याच वेळेला तिने तिच्या जबाबदारीची एकदम जाणीव ठेवून काम करते. आणि आपल्यासाठी मिथिला कर्णिक अडारकर हे नाव परिचयाचं आहे आपल्या सगळ्यांच्या. ट्रायसिटीजमध्ये ती महिलांसाठी भरपूर कार्यक्रम करते. सो वेलकम मिथिला. थँक्यू फॉर coming and giving us time. Thank you Akanksha. I have never heard such a description about me आणि ते पण मराठीमध्ये. मला ऐकून खूप मस्त वाटतं. गुड. आम्हाला पण खूप छान वाटतंय. सो आय थिंक मी पहिल्या प्रश्नाला लगेचच हात घालते. मला सांग की तू कॅनडामध्ये कधी आलीस? आय नो की तू एकदम वेगळ्या फील्डमधून आलीस आणि तू इथे आल्यावर हाऊ डिड यू चेंज युअर फील्ड, वेन डिड यू थिंक अबाउट इट, आणि त्यासाठी तुला काय काय करावं लागलं, काय काय चॅलेंजेसचा सामना करायला लागला? कॅनडामध्ये मी आले 2016 मध्ये. पण त्याच्या आधी ॲटलिस्ट फॉर 10 to 12 years, क्लोज टू 12 years मी बॉलिवूडमध्ये, इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे. आणि त्याची पण जर्नी थोडी अशी हलक्यात बोललं तर इट वॉज अ ट्विस्ट ऑफ फेट. माझं ग्रॅज्युएशन झालं मास्टर्स इन. ओरिजिनल प्लॅन जो आता अजिबात पिक्चरमध्ये नाहीये तो होता टीचिंगचा. आय वॉन्टेड टू गेट इन टू अकॅडेमिया, म्हणून माझं जे इंग्लिश लिटरेचरचे मास्टर्स होतं आय वॉज व्हेरी कीन टू परस्यू दॅट. ते तर आता काही हवेतच उडून गेलंय. बट जेव्हा मी आले विथ रायटिंग स्किल्स आणि थोडे असे जे माझे नेटवर्क होतं फ्रॉम द टाइम आय डिड बॅचलर ऑफ मास मीडिया, तर एक असा जॉब हाती लागला ॲज अ मॉडेल बुकर ॲट दॅट पॉइंट इन टाइम. आणि ती एजन्सी होती एलिट मॉडेल मॅनेजमेंट. आणि त्या जॉबच्या थ्रू आय मेट सम अमेझिंग विमेन, आय मेट सम अमेझिंग पीपल. आणि एक जी माझी अबिलिटी आहे की आय वर्क व्हेरी वेल विथ मेंटॉर्स. तर ते कोचेबल एलिमेंट एकदम आला आणि त्या डिरेक्शनमध्ये जी गाडी सुटली फॉर दी एंटरटेनमेंट इंडस्ट्री, आर्टिस्ट मॅनेजमेंट म्हणा, पब्लिसिस्ट म्हणा, ती डिडंट डिरेल टिल द टाइम आय मेट माय हजबंड. देन ही वॉज नॉट माय हजबंड. देन 2014 मध्ये आले करण अडारकर मुंबईला त्यांची बॅग पॅक करून, कारण त्यांना वर्क परमिट मिळालं नव्हतं. सो 2014 मध्ये वी फॅल इन लव्ह. आणि त्याचा एक तो बेसिकली मुंबईशी थोडा थकलेला, कारण का त्याचं बॅकग्राऊंड आहे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ही हॅज वर्क क्रेझी आवर्स. सो ही इज लाईक नाव आय वॉन्ट टू रिलॅक्स अँड आय वॉन्ट टू फिगर आउट वॉट आय वॉन्ट टू डू विथ माय लाईफ. अँड आय हॅव ऑलवेज बीन figuring out what I want to do with my life. So when you say diverse, it is just me trying to figure out की आपण आपल्या लाईफ मध्ये काय काय करू शकतो. So we fell in love, we got married, we came here in 2016 as permanent residents. आणि फर्स्ट जी चॅलेंज मला आली इट वॉज की तू काय करणार इकडे कॅनडामध्ये. म्हणजे त्यावेळेला there was zero acceptance to what we now call brown people, right? So the artist management industry अशी इंडस्ट्री नव्हतीच खरं आपण एक्सप्लोर केलं तर. आणि जे पण कास्टिंग एजन्सीज वगैरे असायच्या they were all dominated by white people. So प्रयत्न खूप केले. If I remember right, I have sent about 283 resumes in my first 2 months here in Canada. आणि तो नंबर असा माझ्या डोक्यात असा भरलेला आहे बिकॉज आपल्याला काय होतं when we come to a new country, especially if you have strong experience, you at least want की तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते थोडं तरी रिस्पेक्ट केलं जाईल. अनफॉर्च्युनेटली ते अजिबातच झालं नाही. सो यू गो थ्रू अ लॉट ऑफ फेजेस ट्राईंग टू अंडरस्टँड की आता आपण काय करायचं. नाव वी कम हिअर, वी हॅव मेड दिस आवर होम, सो वेअर डू वी गो फ्रॉम हिअर. तर एज्युकेशनमध्ये बिकॉज आय वॉज इनिशियली इन्क्लाइंड टुवर्ड्स टीचिंग, असा माझा इंटरेस्ट होता.
तर जॉब शोधता शोधता व्हॅन्कुव्हर फिल्म स्कूलमध्ये ऍडमिशन्स ॲडवायझरची पोझिशन होती. ती ऍट दॅट पॉइंट इन टाइम आकांक्षा मी एवढे जॉब्स आणि एवढे इंटरव्ह्यूज दिले होते की इट वॉज लाईक जस्ट अनदर डे, यु नो, समवन हॅज कॉल्ड यू फॉर अन इंटरव्ह्यू सो यू गो. पण जेव्हा मी व्हॅन्कुव्हर फिल्म स्कूलमध्ये गेले अँड जस्ट द होल एन्व्हायरमेंट अँड अँबियन्स की इकडे स्टुडिओज आहेत आणि अशी मुलं सगळी कॅमेरे घेऊन फिरतायत आणि देर इज रेकॉर्डिंग हॅपनिंग, देर इज अ शूट लोकेशन. इट रिअली motivated me in a way where I feel like I gave my 200% to that interview. आणि luckily तिकडे job लागला at that point in time. On the other hand, at home, there was a husband who was constantly for himself as well trying to figure out की त्याला काय करायचंय. आणि आमचे जेव्हा पण डिस्कशन्स व्हायचे दोघांचे, we always knew की कसं तरी our path will go towards entrepreneurship. We just didn't know what direction or what that business would be. आणि इकडेच आमच्या सर्कलमध्येच at that point we used to keep getting approached by financial advisors. पण तसं असं काही जमलं नाही, ॲज यू से, राईट. थोडी आपली वाईब पण मॅच व्हायला पाहिजे, or you need to feel very inspired by somebody. But we finally ended up meeting this individual out of Calgary, of all places. आणि we just liked the manner in which he portrayed the industry to us. की आपल्याला पहिलं तर, and he was an immigrant too, so आपल्याला पहिलं तर असा बिझनेस करायचा आहे where new immigrants, when they come into this country, they don't feel lost or overwhelmed by so many things that they could potentially do, or there should not be a way in which they are also misled. Right? So that has to be at the forefront of how you conduct your business, and that principle was completely alien to us out of all the people who approached us to do this. तर वी इमिडिएटली पार्टनर्ड. आणि अभ्यास करायला तर मला खूप आवडतो, सो अनदर सर्टिफिकेशन असं घ्यायला काही तेवढं टफ लागलं नाही. थोडं ब्रॅक केलं तर हा ओरिजिनल प्लॅन करंटचा होता, पण त्याला 3 महिने लागले परीक्षा द्यायला, मी 6 आठवड्यात केलं. तर असं एक्झॅक्टली. आणि बाय दॅट टाइम 2018 मध्ये आम्ही इकडे पोटको घेतलं, मला घर घेतलं. आणि ही कम्युनिटी, वी कांट टेक द होल क्रेडिट फॉर आवर सेल्व्स. समटाइम्स यू नीड टू बी इन अन एन्व्हायरमेंट दॅट इज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर इकडे ही कम्युनिटी म्हणजे खूप अशी इन्स्पायरिंग आहे, अँड इट्स अ व्हेरी इन्क्लुसिव्ह कम्युनिटी. तर जेव्हा पण आम्ही आमच्या डॉग पार्कला जायचो डॉगीला घेऊन, किंवा वेन ओमयाना वॉज बॉर्न इन 2020, इफ यूज टू गो आउटसाइड, इट वॉज जस्ट अ व्हेरी वेलकमिंग एन्व्हायरमेंट टू बी इन. People talk to you very easily and very respectfully, so you are able to have genuine connections and genuine conversations with people. आणि असंच बोलता बोलता we are both very outgoing. कारण नाही तर व्हॉलंटियर करायला लागलो कम्युनिटीमध्ये. आणि व्हॉलंटियर करता करता, बिकॉज इट वॉज आवर वे ऑल्सो ड्युरिंग द पॅन्डेमिक टू मीट अदर फॅमिलीज विथ किड्स. नाहीतर ते घरी बसून म्हणजे वी आर नॉट, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. तर असं सगळं करता करता एकदा म्हणजे आमचे जे काही लाईफचे प्लॅन्स आहेत ना, ते असे रात्रीचे ही झोपल्यावर वेन वी आर सिटिंग बाय आवरसेल्व्हज आणि बोलतोय, गप्पा मारतोय, तर होतात. तर ही इज लाईक काहीतरी त्याने इंस्टाग्राम का फेसबुकवर पाहिलेलं की सिटी काउन्सिलचे इलेक्शन होत आहेत, ते नॉमिनेशन्स हे करतायत. तर ही ओरिजिनल आयडिया त्याची होती. जसं यू विल नोटिस अ थीम वेअर ही हॅज एन आयडिया अँड आय रोल विथ इट असं. तर ही सेड, तू का नाही करत, तुला आता लोक इकडे थोडीफार ओळखतात, तर डू इट. अँड यू वर्क, वी टुगेदर वी वर्क विथ सो मेनी फॅमिलीज हिअर, बिझनेस ओनर्स, तर प्रयत्न कर. आय सेड, हो, प्रयत्न करण्यामध्ये काय आहे, बघूया. तर अगेन वी स्टार्टेड दिस होल एक्सरसाइज टू जस्ट अंडरस्टँड की इकडे प्रोसेस काय आहे. आणि एक if there is one thing that I want to tell anybody, whether it's a woman, but if you are a new immigrant, the best way to find out how things work here is to work there. So you have to put yourself in that environment to understand की इकडे गोष्टी कशा चालतात, इकडे लोक कशी असतात, इकडे प्रोसेस काय असते. तर don't take anybody else's word for it, try it out yourself. Yes. आणि ते either you will
win or you will lose. In my case I lost, but at least now I know की 2026 मध्ये जर आपल्याला परत हे करायचं असेल तर what foundation you need to put in place for yourself. हे जर कोणी तिसऱ्याने सांगितलं असतं तर it would not have had such a big impact. Because sometimes you have to experience it to understand की आपल्याला असंच करायचं, or you start becoming more familiar with what you are good at as well. तर that is how we have found ourselves on this path. That's amazing. पण हे जेव्हा तू करत होतीस स्पेशली सिटी किंवा जेव्हा यू स्टार्टेड विथ युअर फायनान्शियल बुकलेट, तर त्यावेळेला तुला काही चॅलेंजेस आले का? कारण का इथे जी सेटल्ड लोक आहेत किंवा इथली जी लोक आहेत त्याच्यामध्ये वी आर लाईक न्यू कमर्स आणि वी हॅव टू प्रूव्ह अवर सेल्फ बिफोर वी से दॅट ओके आय एम एस्टॅब्लिश नाउ. तर लाईक व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस अँड हाऊ डिड यू ओव्हरकम देम? एक गोष्ट जी मी एव्हरीडे रिअलाइज करते की इवन इफ यू आर एस्टॅब्लिश्ड यू आर नॉट रिअली एस्टॅब्लिश्ड. यू हॅव टू कीप रिइन्व्हेंटिंग द व्हील ॲज दे से. बिकॉज जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल अँड यू वॉन्ट टू एन्श्युअर की यू विल बी लिव्हिंग अ मार्क, देन युअर एफर्ट and as the Gen Z generation says now, your hustle, it never ends. ती constantly आपल्याला करावीच लागते. So established होऊन पण you have to behave like you're not established, and that is the only way you will keep doing the work that you do. आणि challengesच्या हिशोबात पर्सनली जर मी सांगितलं तर माझी बिगेस्ट चॅलेंज जी खूप मजेशीर आहे इज मोस्टली टू डू विथ माय इगो ओनली. की मला असं वाटलं की मी एवढं काय काय केलंय आणि मी अशीच आहे आणि मी तशीच आहे, तर मला इकडे असं का नाही, राईट? सो टू मेक पीस विथ माय इगो आय हॅव रिअली पुट माय सेल्फ आउट ऑफ माय कम्फर्ट झोन ऑन न्यूमरस ओकेजन्स. तर असंच का आणि तसंच का आणि असेच का लोक आपल्याला बोलतात का, ऑल दोज थिंग्स. आणि माझी आई पण अशीच मजेशीर आहे. इज लाईक तू काय इकडे वाय आर यू टॉकिंग अबाउट अदर पीपल, यू गो अँड डू वॉट यू वॉन्ट टू डू अँड देन सी what happens. So just that attitude from childhood is तू जा आणि कर आणि बघ काय होतं. Either it will be a good thing or a bad thing, but it will be a learning of some sorts. तर my biggest challenge so far has been just to try to clamp down on my own impression of how I want things to be. आणि त्याच्यानंतर challenges I think जे आपल्या लोकांचे जे रेग्युलर असतात, इट्स अ सर्टन कल्चर दॅट वी कम फ्रॉम. मुंबई बोला किंवा पुणे बोला, वॉट एव्हर, वी आर so familiar in our environment that to be thrown into a completely unfamiliar environment takes a lot of time to adjust. आणि ती adjustment is your own personal journey of how you want to do it. आकांक्षा, तू मला काय सांगशील, मी तुला काय सांगशील, it's never going to be on the same page. As you said, like you are a great learner, you like to educate yourself, like you're continuously शिकतीयेस अनुभवातनं किंवा ह्याच्यातनं. सो आय थिंक त्यांनी पण तुला absolutely yes. आणि इकडे पण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड द इझिएस्ट थिंग टू डू दॅट एनीबडी कॅन डू इज टू ऍक्सेस ऑल ऑफ द रिसोर्सेस दॅट द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स यू. आणि इकडे खूप काय काय रिसोर्सेस आहेत. इकडे तुम्ही खूप फ्री कोर्सेस करू शकता, तुम्ही खूप फ्री क्लब्सला जाऊ शकता. इकडे कम्युनिटीमध्येच स्पोर्ट्स आर सच अ बिग ऍक्टिव्हिटी. आणि इम्पॉर्टंटली गो आउटसाइड ऑफ युअर कम्युनिटी ॲज वेल. जे तुम्ही तेवढं जास्ती करणार टू इंटरॅक्ट विथ पीपल हू आर नॉट जस्ट विदिन युअर इमिडिएट फ्रेंड सर्कल और कम्युनिटी सर्कल, दॅट विल ओनली गो अ लॉंग वे इन बिल्डिंग युअर कॉन्फिडन्स. म्हणजे यू विल रीच अ पॉइंट वेअर यू विल बी एबल टू टॉक टू एनीबडी अबाउट एनिथिंग. सो फार विथ युअर जर्नी तुला काय वाटतं की ही माझी सर्वात मोठी अचीवमेंट आहे किंवा दिस इज समथिंग आय वुड लाईक टू बी नोन with or associated with? खूप टफ क्वेश्चन आहे आणि खूप लोडेड क्वेश्चन आहे. आता मी विचार करते ह्याचा आन्सर कसा देऊ. आय वुड वॉन्ट टू से माय बिगेस्ट अचीवमेंट इज रिअली हाऊ आय हॅव मॅनेज्ड मोस्ट इम्पॉर्टंटली. आणि आय थिंक अ लॉट ऑफ women like you and everybody who's watching will resonate is to find that balance. आणि तो बॅलन्स फाइंड करणं एवढं ट्रिकी असतं आकाशा, तुला माहिती आहे, राईट? विथ टू हॅव अ चाइल्ड अँड आय जस्ट हॅव वन चाइल्ड, नो प्लॅन्स. बट it's so delicate to be available not just physically but emotionally as well, to a little girl who's constantly watching what you're doing or asking you questions. आणि
त्याचे आन्सर्स आपण कसे देतो, इन व्हॉट कपॅसिटी यू ऑल्सो वॉन्ट टू बी known as, oh, that's my mama. तो अजून तो दिवस आला नाहीये, बट एव्हरी डे आय एस्पायर की एक दिवशी जेव्हा माझी मुलगी if she goes to school or if she goes to college, she has to turn back and look at me proudly and say, oh, that is my mama. तर थोडं ती अशी अचीवमेंट आली आहे, where if I go somewhere with her, especially within this community now, तर लोक तिच्याशी बोलतात with a lot of excitement because they know me. So I like that she is getting exposed to all of this, and she doesn't necessarily have to follow a conventional path, right? म्हणजे आमच्या जेव्हा मी सायन्स सोडून आर्ट्स घेतलं तेव्हाच फुल फाईट झालेली घरी. तर I want her to know and also realize at a very young age की there are many doors in this world, and as long as you have faith in yourself की मला असं करायचंय, or I feel like I'm good at this, you can just go and explore. आणि I think with our generation ते खूप आहे, कारण आपल्या पेरेंट्सचे आपल्याकडे खूप एक्सपेक्टेशन्स होते, आणि एकदम असे की नाही हेच झापड लावल्यासारखं की नाही हेच करायचं. पण आय थिंक आता आपण त्या अनुभवातनं आपल्याला हे आहे की नाही, आवर किड्स शुड बी एबल टू डू वॉट एव्हर दे आर कम्फर्टेबल, आणि like world is the playground. Absolutely, world is genuinely a playground. Yes. So I think that is good, and that's a good segue to my next question. Ki how are you managing your work and being a mom? Because I know that's a big responsibility. आणि आपल्या खूप साऱ्या like मैत्रिणी आहेत की ज्या they are sailing in the same boat. त्यांना तोच प्रॉब्लेम आहे की how do I balance these both things? So how have you done that? To be the kind of mother that I am right now, or even to be the kind of person that I am right now, is not possible without having the navra who does a lot of things. So he really picks up his tab, as they say. म्हणजे मला काही करायचं असलं का I don't hesitate when it comes to asking him. आणि टू आवर क्रेडिट, म्हणजे थोडे हे सर्कमस्टॅन्शियल लक पण आपण बोलू शकतो की आम्ही ज्या बिझनेसमध्ये आहोत, वेअर वी हॅव कंट्रोल ओव्हर आवर डे. म्हणजे आम्हाला वी आर नॉट बाउंड टू 9 to 5. म्हणजे कधी कधी आम्ही 11 वाजता पण मीटिंग्स केल्यात रात्रीच्या, किंवा सकाळच्या 5 वाजता पण केल्यात, बट वी आर स्टील एबल टू कंट्रोल how much time we are able to devote to this, and that is not an easy thing to do. And like I say, we are very fortunate ki आम्ही ह्या situation मध्ये आहोत. So between the two of us, we are able to find that balance to look after her, but to also look after our needs as well. त्याचा कॅलेंडर इन अ वे सेट असतो, माझा कॅलेंडर इन अ वे सेट असतो की तो मंडे आणि वेनेसडेला संध्याकाळी जाऊन बॅडमिंटन खेळणार. माझे दिवसातले हे की मला लायब्ररीला जायचंय, मी तिकडे 1 तास स्पेंड करणार, माझा योगा असतो मी ते करणार, माझं वर्कआउट असतं मी तसं करणार, किंवा मैत्रिणीला जाऊन भेटणार. तर आमचा बॅलन्सची जी फाईट असते ना, की कोण कॅलेंडर मध्ये पहिली आपली एंट्री टाकणार की या दिवशी आम्ही असं करणार आहोत. बट इट्स नॉट पॉसिबल टू डू इट विदाउट अ पार्टनर. यू हॅव टू बी ऑन द सेम page. आणि to get on that same page requires a lot of patience, a lot of open communication, आणि for a woman to reach a certain what do you say, level in her life where she also feels satisfied with herself, it is extremely important for the man who is with her to give her that push. Which is why a lot of the work also that I do in the community, atta for instance International Women's Day साठी, it is more to make everybody aware की आपल्याला फक्त सॅक्रिफाईस का करायचं आहे बायकांना. We don't have to just sacrifice should be universal. Everyone should be able to do it for all of us to succeed together. No, आणि that's great to hear, कारण तू म्हणलीस की म्हणजे करण हॅज बीन इन्स्पायरिंग यू टू टेक दीज डिसिजन्स. सो आय थिंक आय कम टू द लास्ट क्वेश्चन विथ दॅट, की जर तुला म्हणजे आता नवीन मैत्रिणी आहेत ज्यांना ह्या फायनान्शियल सेक्टरमध्ये यायचं आहे, किंवा तो तू सिटीसाठी करणार आहेस, त्यासाठी जर कोणालाही वाट चोखवण्याची असेल, त्या वाटेवर जायचं असेल, तर तू त्यांना काय सल्ला देशील? couple of things that and not just them but सगळ्यांनीच करायला पाहिजे is find opportunities to volunteer in your community, because that is a very
instant binder between us as immigrants and people who have already been here for a very long time. आणि जेव्हा आपण तो फर्स्ट स्टेप फॉरवर्ड घेतो in terms of volunteering, you are also making yourself more acceptable to them. कारण का काय इकडे नॉर्थ अमेरिकामध्ये व्हॉलंटिअरिंग इज अ व्हेरी कॉमन थिंग फॉर एव्हरीवन टू डू इन्क्लुडिंग किड्स. म्हणजे त्यांचे युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन बोला किंवा काही बोला, ऍब्सोल्युटली दे लुक फॉर दॅट. आणि भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत इकडे. म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स आवडतात, तुम्हाला म्युझिक आवडतं, बुक्स आवडतात, यू लाईक वर्किंग विथ सिनियर्स, खूप म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. सो एनीबडी हू इज न्यू अँड यू आर स्टील स्ट्रगलिंग to find what you want to do with your life, तुम्ही जेव्हा हे व्हॉलंटिअरिंग ऑपॉर्च्युनिटीज घेतात, तुम्ही एवढ्या लोकांची भेटणार, तुमचं नेटवर्क तेवढंच वाईड होणार आणि त्याच्याबरोबर तुमची पॉसिबिलिटीची आपण काय म्हणतो अशी एक एरिया असते ती पण जास्त वाईडन होणार. आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये यू नीड जो बिझनेस आम्ही करतो त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. देर आर म्हणजे आय लाईक टू से ऑस्ट्रेलियामध्ये फॉर वन मॅन देर आर 3 sheep, तसं कॅनडामध्ये फॉर वन मॅन देर आर 3 फायनान्शियल ॲडवायझर्स. To make a difference, you really have to be genuine in what you do, and you need, forget everything else, you need to know everything about what you are proposing to a person, from right to the tiny terms and conditions to the big information that you need. म्हणजे आणि नसलं तर have the courage to say I don't know, I will find out for you. आणि आय फील लाईक असे जर आपण सगळ्यांनी थोडे थोडे एफर्ट्स केले तर इट्स नॉट हार्ड एट ऑल. थँक्स मिथिला फॉर कमिंग आणि कामाला एवढा तू वेळ दिलास. आणि आय एम शुअर की सगळ्या मैत्रिणींना तुझ्या या अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल. आणि ॲज वी सेड की वर्ल्ड इज द प्ले ग्राउंड आणि यू हॅव सो मेनी अपॉर्च्युनिटीज. जस्ट डोंट बी अफ्रेड. अजिबात घाबरू नका. नवीन आहे, मी काहीतरी माझं करिअर घेऊन आली आहे पण आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे, तर डोंट बी अफ्रेड. ट्राय दॅट आउट. इफ यू डोंट नो से यू डोंट नो, पण जस्ट डोंट स्टॉप आणि कीप डुईंग व्हॉट यू आर डुईंग. सो थँक्यू सो मच. थँक्यू.